धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 2 फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी होईल। दरम्यान शिवसेनेच्या 2 गटातील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या लढाईत शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळालं होतं। आणखी माहिती घेऊ, आपला प्रतिनिधी सोमेश कोलगे आता आपल्या सोबत आहेत। सोमेश, शिवसेनेचे जे दोन्ही गट आहेत त्यांच्या दृष्टीने 2 फेब्रुवारीची सुनावणी होण्याची शक्यता आहे, त्याचं महत्त्व नक्कीच आपण आता समजून घेतलं पाहिजे की आज जी नव्या सीएमआयएस डेट ज्या पडतात ऑटोमॅटिक जी हिअरिंगच्या नव्या तारखा देण्याची जी पद्धत सुप्रीम कोर्टाच्या सॉफ्टवेअरमध्ये आहे, त्यानुसार आता शिवसेनेचा धनुष्यबाण नेमका कोणाचा याविषयी जी याचिका उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान देणारी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती, त्या याचिकेवर 2 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। या आधी निवडणूक आयोगाने निकाल दिला होता आणि त्यावेळी शिवसेनेचा धनुष्यबाण हा एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाचा होता। त्या निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान देणारी याचिका ही सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, पण सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या याचिकेवर अजूनपर्यंत सविस्तर सुनावणी होऊ शकलेली नाही। ती आता 2 फेब्रुवारीची जी नवी तारीख पडली आहे त्यावेळी होऊ शकेल अशी शक्यता आहे। पुन्हा त्यामध्ये जर उद्धव ठाकरेंच्या वतीने किंवा कोणत्याही एका पक्षकारांच्या वतीने जर परत एकदा न्यायालयाला विनंती करण्यात आली की त्याविषयीची सुनावणी लवकर घेण्यात यावी तर कदाचित लवकरही घेतली जाईल, पण सध्याच्या ज्या तारखा देण्याची जी सॉफ्टवेअर मधली यंत्रणा आहे त्यानुसार 2 फेब्रुवारी ही पुढची तारीख आता उद्धव ठाकरे गटाला मिळाली आहे धनुष्यबाण चिन्हाविषयीच्या सुनावणीसाठी। ठीक आहे सोमेश, धन्यवाद या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।